द्वारका सर्कलवर भीषण अपघात, ट्रॅव्हल्स बसखाली 5 चारी युवक ठार. नाशिककरांमध्ये संताप, अवैध ट्रॅव्हल्सवर कारवाईची मागणी. नाशिक शहरातील द्वारका सर्कल ट्रॅव्हल्स लाईन सर्व्हिस रोडवर एका दुर्दैवी अपघातात तरुण पादचारी युवकाचा जागीच मृत्यू झाला. ही दुर्घटना भद्रकाली पोलीस स्टेशनच्या हद्दीत घडली असून संबंधित खासगी ट्रॅव्हल्स बसने पादचारी प्रवाशाला धडक दिली. अपघात इतका भीषण होता की युवकाचा जागीच मृत्यू झाला. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. द्वारका सर्कल परिसरात नेहमीच वाहतुकीची तीव्र कोंडी निर्माण होते. त्यातच संध्याकाळच्या वेळी अवैध ट्रॅव्हल्स बस त्यांच्या अड्ड्यांमुळे वाहतुकीची परिस्थिती अधिक बिकट बनते. या परिसरात ट्रॅव्हल्स चालकांची दादागिरी आणि अनियमित पार्किंगमुळे नागरिकांना त्रास होत असल्याची तक्रार नागरिकांनी केली आहे. आगामी कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर शहरातील वाहतूक सुरळीत ठेवणे ही प्रशासनाची मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे नागरिकांकडून आता द्वारका परिसरातील अवैध ट्रॅव्हल्स ऑफिसेस तातडीने हटवावीत आणि कडक कारवाई करण्यात यावी अशी मागणी होत आहे. या अपघातानंतर प्रश्न उपस्थित होत आहे की अवैध ट्रॅव्हल्सवर अखेर कारवाई होणार का, की पुन्हा एखाद्या जीवाचा बळी गेल्यानंतरच प्रशासन जागे होईल. नाशिककरांचे लक्ष आता भद्रकाली पोलीस व वाहतूक विभागाच्या पुढील कारवाईकडे लागले आहे. बस ट्रॅव्हलर्स या रोडावर नुसतं ट्रॅफिक होत राहते, बस ट्रॅव्हलर होत राहते. त्याच्यामुळं एक प्रवासी ज्याच्या बायको पोरांना सोडण्यासाठी इथून जात होता, त्या माणसाचा तोल गेल्यामुळं अशा प्रकारच्या बसच्या मागच्या टायरमध्ये येऊन त्या व्यक्तीचं पूर्ण मेंदू बाहेर आला आणि त्याचे फोटो व्हिडिओ आता डिपार्टमेंट पण लेट आली आणि त्यानंतर ॲम्ब्युलन्सला पण 4 फोन लावल्यावर ॲम्ब्युलन्स आलेली. त्याच्या घरची इथं नुसतं रडत बसलेले होते. बायको पोरं 2 लहान पोरांसोबत होता. तो पारिक बस ट्रॅव्हलर्सकडनं झालेलं आहे. हे बस इथं सेवा पूर्ण आहे, ट्रॅफिकमुळे होतंय. इथं वाहतूक कोंडी पण याच्यामुळेच होते, बसांमुळं. हायवे बनवेले, हायवेनी जायला पाहिजे नाही तर पूर्ण सर्वांना ऑफिस पण इथंच आहे आणि त्यांना जायचं पण इथूनच आहे. त्याच्यामुळे वाहतूक कोंडी आणि अशा प्रकारचे अपघात होता. एका व्यक्तीचं कुटुंब संपून गेलेलं आहे या कारणामुळं. आत्ता किती 10-15 मिनिटं पहिले 9:30 वाजता करेक्ट आम्ही इथून फक्त द्वारकेवर चहा पिऊन येत होतो. कोणीही व्यक्ती असं वाटत होता बेवडा व्यक्ती पिऊन पडलेला आहे, कोणी त्याच्यावर लक्ष देत नव्हतं आणि अक्षरशः त्याचं पूर्ण डोकं फाटून मेंदू बाहेर आलेलं होतं, तरी कोणी लक्ष देत नव्हतं त्या व्यक्तीवर. नंतर कळालं, आमचा मित्र तो बस मागं पळाला आणि त्या त्याची बसची चाबी काढली. तो ड्रायव्हर सुद्धा पळून जात होता. ड्रायव्हर पळून गेलेला आहे. त्या बसची चाबी काढलेली, पोलिसांना सर्व बसचा नंबर प्लेट वगैरे सर्व सांगून दिलेलं आहे. ॲम्ब्युलन्स वगैरे पण सर्व. स्टार न्यूजसाठी जाकीर शेख, नाशिक.